मंगलमूर्ती मोरया। गणेशांच्या 12 नामापैकी 5वं नाव आहे लंबोदर। लंब म्हणजे मोठं, लांबलेलं, उदर म्हणजे पोट। गणपती बाप्पांचं पोट मोठं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचा फार सुंदर अर्थ आहे। संस्कृतमध्ये आणि जुन्या मराठीत पण पहा, एक वाक्प्रचार होता, उदरस्थ करणे। लोकांचे गुणदोष उदरस्थ केले, आत्मसात करणे आणि पचवणे असा त्याचा अर्थ आहे। कोणी काही भरबुरं बोललं तरी प्रतिक्रिया न देता ते शांतपणे ऐकून घेणे आणि पचवून टाकणे, याला उदरस्थ करणे असं म्हटलं जायचं। गणेश काय करतात, हे सर्व पचवतात। कुणी उलट बोलो सुलट बोलो, आणि ह्या पद्धतीनं भगवान आपल्याला शिकवतात की आपण प्रतिक्रिया कशी द्यायला हवी। आपली प्रतिक्रिया सौम्य शांत अशीच असायला हवी, कोणी कसंही काही बोललं तरी। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, ही शिकवण या माध्यमातून भगवान गणेश देत आहेत। त्याचा दुसरा एक सुंदर अर्थ आहे, तो म्हणजे अनेक विद्या नव्हे सर्वच विद्या उदरस्थ केल्या म्हणजे आत्मसात केल्या। नृत्यापासून ते शास्त्रांपर्यंत सर्वच्या सर्व विद्या भगवान गणपतींना प्राप्त आहेत। ती बुद्धीची देवता असल्यामुळं त्यांच्याकडे दिव्य अशी बुद्धी सुद्धा आहे। हे सर्वच्या सर्व श्री गणेशांना प्राप्त आहे, याचा अर्थ त्यांनी ते उदरस्थ केलेलं आहे, ते पचवलेलं आहे, असा त्याचा भावार्थ आहे। तिसरा आणखी एक सुंदर अर्थ आहे, तो म्हणजे सर्व जीवांची पाप सुद्धा भगवान गणेशांनी उदरस्थ केलेली आहेत, आणि जो शरण येतो त्याची पाप भगवान गणेश उदरस्थ करतात आणि त्याला योग्य मार्ग दाखवतात। हे त्यांचं मोठेपण आहे, म्हणून सुद्धा त्यांना लंबोदर म्हणायचं। आणि आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे भगवान गणेशांच्या उदरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, इतकं ते विशाल आणि मोठं आहे। म्हणजे त्या सर्व ब्रह्मांडांना व्यापून भगवान श्री गणेश त्याच्यापेक्षाही फार मोठे 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 असे शिल्लक राहतात, आणि हेच त्यांचं मोठेपण आपल्याला विलोभनीय रूपामध्ये दिसतं, आणि म्हणूनच ते वंदनीय आणि पूजनीय ठरतात। मंगलमूर्ती मोरया।